नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 20 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। आजचा पहिला प्रश्न आहे, ऑगस्ट 2025मध्ये भारतातील पहिले माऊली नावाचे महिला आधारित फूड हबचे उद्घाटन मुंबईमध्ये कोणी केले आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए पियुष गोयल। तर पियुष गोयल यांनी नुकतेच या महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट 2025मध्ये भारतातील पहिले माऊली नावाचे महिला आधारित फूड हबचे उद्घाटन मुंबईमध्ये केले आहे। ओके, तर नाव लक्षात ठेवा, पियुष गोयल। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, ऑगस्ट 2025मध्ये नागालँड राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी अजय कुमार भल्ला। ओके, तर अजय कुमार भल्ला यांची नागालँडचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ओके, नागालँडची राजधानी आहे कोहिमा। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, नुकतेच आयुष मंत्रालयाने कोठे आरोग्यावर आधारित 30वे आयुर्वेदिक सेमिनारचे आयोजन करणार आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आयुष मंत्रालय जे आहे ते दिल्लीमध्ये आपले जे 30वे आयुर्वेदिक सेमिनार आहे ते आयोजित केले आहे। ओके, तर लक्षात ठेवा, ऑप्शन ए याचं उत्तर असेल दिल्ली। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, बघा, नुकतेच कोणत्या देशाने 2036पर्यंत शुक्र ग्रहावर वेनेरा डी मिशन पाठवायची योजना बनवली आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन डी रशिया। तर रशियाने 2036पर्यंत वेनेरा डी ही जी मिशन आहे ती पाठवायची योजना बनवली आहे। ओके, कधीपर्यंत? तर 2036पर्यंत। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। बघा, 5वा प्रश्न आहे, नुकतीच ब्रिटनची सर्वात युवा सॉलिसिटर कोण बनले आहे? ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी क्रशांगी मेश्राम। ओके, तर क्रशांगी मेश्राम ही ब्रिटनची सर्वात युवा सॉलिसिटर बनली आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, नुकतेच कोठे रोबोट गेम्समध्ये 500पेक्षा अधिक मानवी रोबोटने कौशल्य दाखवले आहे? ओके, तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए बीजिंग। तर नुकतेच बीजिंगमध्ये झालेल्या रोबोट गेम्समध्ये 500पेक्षा अधिक मानवी रोबोटने कौशल्य दाखवले आहे। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 7 बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री थायुमनवर योजना सुरू केलेली आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन बी तमिळनाडू। ओके, तर नुकतीच तमिळनाडू राज्याने मुख्यमंत्री थायुमनवर योजना सुरू केली आहे। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 8 बघा, जागतिक मानवतावादी दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी 19 ऑगस्ट। ओके, तर दरवर्षी आपण 19 ऑगस्ट रोजी जागतिक मानवतावादी दिवस साजरा करतो। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण विद्यार्थी मित्रांनो। बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे, JP सेनानी पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर बघा, याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए बिहार। ओके, तर नुकतीच बिहारने ही जी JP सेनानी पेन्शन योजना आहे ती सुरू केली आहे। ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए बिहार। चला आपण थोडीशी माहिती पाहूयात या योजनेबद्दल। बघा, योजनेची माहिती पाहूयात आपण। या योजनेचे नाव आहे जयप्रकाश नारायण सेनानी पेन्शन योजना। ओके, याचं उद्दिष्ट आहे 1974 ते 77 या काळात JP आंदोलनात सहभागी होऊन कारावासास
कारावास भोगलेले लोक यांना सन्मान देणे. ओके. म्हणजेच लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी आंदोलन केले होते 1974 ते 77मध्ये, त्यांना सन्मान देणे. ओके, हा आहे. याचे लाभार्थी आहेत बघा, आंदोलनादरम्यान 1 आठवड्यापेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगलेले सेनानी. ओके, तर याचा फायदा कोणाकोणाला होणार आहे? याचा फायदा काय आहे ते पाहूयात आपण. पात्र व्यक्तींना दरमहा पेन्शन दिली जाते. ओके, याची रक्कम जी आहे ती वेळोवेळी वाढवली जाते. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. आजचा शेवटचा प्रश्न आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी इस्रोने कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल ऑप्शन बी 56वा. ओके, तर नुकताच म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 रोजी इस्रोने आपला 56वा स्थापना दिवस साजरा केला आहे. ओके, चला माहिती पाहूयात आपण थोडीशी. बघा, इस्रोबद्दल माहिती पाहूयात. इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ओके, याची स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 1969 रोजी. ओके, मुख्यालय आहे बंगळुरू, कर्नाटकमध्ये. ओके, आणि याचे संस्थापक आहेत डॉक्टर विक्रम साराभाई. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.